tenniscricket.in वरती जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पालखी तळाच्या मैदानावरती देखील मात्र जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे आजच्या या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. टीम राजवीर अँड स्वरांजली 11 हा संघ मात्र प्रथमतः आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे सायरा 11 हा संघ मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आहे. स्कोरर चला स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर सलामीला आपण बघतोय कृष्णा पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेसचा बॉल कृष्णा पहिल्याच बॉलवर मोकळा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उलट्या पावलांनी धावत होते आणि नक्कीच अवघड होता. बट कृष्णा पवार सारखा खेळाडू जर बाद करायचा असेल तर अशा प्रकारच्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. कृष्णा पवार ज्यांना मात्र सध्याच्या घडला आपण इन ऍक्शन बघतोय, रिप्ले च्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन बघू शकतो ज्यारीत्या तो फटका मात्र फसला होता, जागेवरच उसळला होता बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक उलट्या पावलाने धावत होते आणि नक्कीच मात्र कृष्णाला जीवनदान पहिल्याच बॉलवर कृष्णा पवारला इकडे मात्र जीवनदान आहे. राहुल जगताप यांच्या माध्यमातून कृष्णासाठी पुरस्कार आहे, सलगच्या 3 षटकाराला 1000चा पुरस्कार कृष्णा पवार. ओहो यावेळेस मात्र फटका थोडासा थांबवलेला आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. बॉलरच्या सरळ बॉलर टू कीपर मात्र चेंडू जात असताना मोठ्या प्रमाणावरती जर बघितलं तर आज प्रेक्षक इकडे दाखल झालेले आहेत. स्वतः आमदार साहेब मात्र कृष्णा यांचा खेळ बघण्यासाठी इकडे उपस्थित आहे. माळशिरस तालुक्याचं नाव, माळीनगरचं नाव मात्र 7 समुद्र पार नेणारा हा खेळाडू आहे. कृष्णाचा वार अगदी जोरदार, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात आहे 6 कडक षटकार. ही बॅटिंग आहे मंडळी कृष्णा पवारची. माळशिरस तालुक्याची आन बान शान म्हणजे कृष्णा पवार, चौकार षटकारांचा बादशाह म्हणजे कृष्णा पवार, अनेक युवा खेळाडूंचा प्रेरणा स्त्रोत म्हणजे कृष्णा पवार. सोलापूर जिल्ह्यातनं पहिली वैली ISPL ची स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणजे कृष्णा पवार आणि आज मात्र कृष्णा पवार आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन. रनसंख्या 8 रन. याही वेळेसचा बॉल ओव्हर दी कव्हर शिपवण्याचा प्रयत्न, बॉल सरळ डीप पॉइंट सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग कृष्णा पवारचा शो आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिल्याच बॉलवर संधी मिळाली आहे आणि कृष्णा मात्र आता त्या संधीचं सोनं करायचं काम करतोय. चहा सोबत मस्कानी खारी आणि मैदानाच्या आतमध्ये माळी नगरच्या कृष्णाची बातच न्यारी. याही वेळेचा बॉल शफल होत डीप फाईन लेगला. जबरदस्त बॅटिंग. थांबायचं नाही हेच सांगत मात्र कृष्णा अजून एक चौकार ठोकतोय. धावफलक 16. अक्षय पवार यांच्या माध्यमातून कृष्णा पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पुरस्कार जो मात्र आहे आणि अक्षय बोडरे आणि त्याचबरोबरने कृष्णा पवार जर या स्पर्धेमध्ये शतक झळकावतायत तर प्राध्यापक रोहित देशमुख सर यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयांचा पुरस्कार या दोन्ही खेळाडूंसाठी असणार आहे. कृष्णा धावफलक 16. यावेळेसचा बॉल बॅट मात्र इकडे फिरवली होती, संपर्क तेवढा काही खास झाला नाही, षटक मात्र पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 बिनगडी बाद. बॅट इकडे चालवली होती, संपर्क तेवढा काही खास झाला नाही, षटक मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच गोलंदाज हालाकी पहिल्याच बॉलवर तिकडे अक्षय सोरटे यांनी संधी निर्माण केली होती, बट हाफ चान्स होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला बट झेल तिकडे सुटलाय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये धावा स्वरूपी कृष्णाने कुठल्या. अलीकडच्या काळामध्ये कृष्णा जर बघितलं ना तर तालुका वाईजचं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला खेळताना पाहायला मिळालं.
म्हणजे भरडची स्पर्धा मला आठवते, एसबी ट्रॉफी, तिथे देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. आणि सातत्याने व्यावसायिक गटाच्या स्पर्धा, म्हणजे माळीनगर पासून त्यांचा सुरू झालेला प्रवास, मग त्याचबरोबरने सोलापूर जिल्ह्यातील जर बघितलं तर आसपासचं क्रिकेट असेल, मग त्याचबरोबरने भारतातील सुप्रसिद्ध संघ उमर 11 या संघासाठी देखील गेली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं. प्रतीक 11 डिंगडॉंग साठी क्रिकेट खेळलं. आणि यावर्षी ISP सारख्या स्पर्धेमध्ये देखील महत्वाची भूमिका बँगळुरू स्ट्रायकर्स या संघाकडनं मात्र त्यांनी पार पाडलेली आहे. सौरभ पवार यांच्या माध्यमातून देखील कृष्णा पवार यांच्या प्रति षटकारासाठी 100 रुपयांचा पुरस्कार आहे. बॉलिंगसाठी आता अमोल यांच्या हातात मात्र इकडे बॉल सोपवला गेलेला आहे. सांगदेव हे मात्र आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आहे. पॉवर प्लेचा खेळ मात्र सुरू आहे. यावेळेसचा बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी मात्र इकडे एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. लेग बाईसचा इशारा नक्कीच मात्र मैदानाच्या आतमध्ये वरुण बुर्ला सर यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग, कौतुक करेल मी. पहिल्या 2 बॉलवरती ज्या रीत्या अमोलची गोलंदाजी इकडे राहिली, म्हणजे तितकं काही खास स्वातंत्र्य चांगदेव यांना मात्र त्यांनी दिलं नाही. बट आता मात्र परीक्षा राहील. कारण की बघा, कुठल्याही युवा खेळाडूसाठी आपल्या तालुक्यातील एका मोठ्या फलंदाजाला बाद करणं हे मात्र एक स्वप्न असतं. आज मात्र इकडे गोलंदाज अमोल यांचा प्रयत्न राहील की कृष्णाची विकेट मात्र मला मिळावी. बट बघूयात कृष्णाच्या मनात मात्र काय सुरू आहे ते. धावफलक 17 रन. कृष्णा, हा चांगला बॉल आउटसाइड द ऑफ, तिकडे मात्र बॉल हाताळला होता. रेडार पासून दूर ठेवला थोडासा आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र इकडे धाव जोडतात आहे. आणि बघा, जेवढ्याही गाड्या मैदानाच्या आतमध्ये येतात आहे ना प्रेक्षकांच्या, जशी गाडी आपली येईल तशी लाईट बंद करत चला प्लीज. म्हणजे फलंदाजाला गोलंदाजाला कुठलाही अडथळा तिकडे फलंदाजी गोलंदाजी करताना येणार नाही. मागं ती स्कूटी, प्लीज थोडंसं सहकार्य असू द्या. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने, आणि हा बॉल मात्र सरळ गेलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, नाथ खुळा आणि कृष्णाच्या बॅटमधून बॉल डायरेक्ट जळगाव धुळा. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो ज्या रीती हा फटका बनून मारला, यू दिला, आणि त्याच्यानंतर काय कृष्णाने सांगितलं, गुडघाही माझा, बॅटही माझी, फटकाही माझा आणि 6 धावाही माझ्या. ही ताकद आहे मंडळी माळीनगर माळशिरसची. नाव कृष्णा पवार. धावफलक मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार बॅटिंग. धावफलक 23. याही वेळेसचा बॉल, अजून एक वेळेस लागोपाठचे 2, अगदी टनाटन. काय बॅटिंग करत असताना कृष्णा. यावेळेसचा या आधीचा बॉल आपण बघितलं, गुडघा वाकून मारला. याही वेळेस मागचा पाय वाकवला, गोलंदाजाने टप्पा दाखवला आणि कृष्णाने मात्र षटकार ठोकला. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू, लाजवाब. पहिल्याच काही सुरुवातीच्या बॉलमध्ये सळो की पळो करून सोडलाय कृष्णाने. आणि नक्कीच आज मात्र आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक जे मात्र एवढ्या मोठ्या संख्येने थांबलेत, आमदार साहेब मात्र इकडे थांबलेत. नक्कीच जर बघितलं तर त्यांना आपल्या फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय. माळशिरसचा अभिमान, माळीनगरचा अभिमान, वन अँड ओनली कृष्णा पवार. सचिनजी मुंगुसकर साहेब यांच्या माध्यमातून विकेटला 500 रुपयांचा पुरस्कार आहे गोलंदाजासाठी. याही वेळेसचा बॉल, बंदुकीतून गोळी सुटली आहे, फिल्डर धावतात आहे, अडवलंय बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हरला खाशी वेगात मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावले. आणि तोपर्यंत जर बघितलं तर धावस्वरूपी 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जातोय. आमदार प्रीमियर लीग मागच्या वर्षीच्या यशानंतर याही वर्षी मात्र सर्वच खेळाडूंना म्हणा, प्रेक्षकांना म्हणा, या स्पर्धेची आतुरता होती. यावर्षी काय बक्षीस राहणार, नक्की जर बघितलं तर कोणते संघ राहणार, कोणते संघ मालक राहणार, कोणत्या खेळाडूवर काय बोली लागणार, युवा खेळाडू माझं सिलेक्शन होईल की नाही, माझ्यावर बोली लागेल की नाही, आमच्या टीमची किट कोणती राहणार, या सर्वच जर बघितलं तर प्रश्नांमध्ये राहतात जसा ऑक्शन 16 पार पडतो. आणि नक्कीच जर बघितलं तर आज पहिल्या दिवशी प्रत्येकाचं मन खुश आहे, कारण की आज आमदार प्रीमियर लीगचा थरार सुरू झालेला आहे. कार्यसम्राट आमदार उत्तम स्कोरर 31 धावा फलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस अक्षय सोरटे यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आहे, गाईड केलंय बॉलला. ओ हो क्या बात आहे, चांगल्या रीत्या अडवलाय.
धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मिळतील चांगदेव, आणि 2 धावेने इकडे मात्र संतुष्टी मानलेली आहे. आणि तसं माळशिरस हा विभाग प्रीमियर लीगचा बाले किल्ला आहे. सातत्याने चांगल्या चांगल्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा इकडे घडतात आहे. नक्कीच अकुलला देखील जर बघितलं क्रीडा संकुलवर सातत्याने लेदर बॉल क्रिकेटचाही खेळाडू मात्र तेवढाच जबरदस्त सराव करतात. तर आगामी काळात आपण मात्र म्हणू शकतो क्रिकेट या क्षेत्रामध्ये या विभागासाठी चांगले दिवस आहेत. याही वेळचा बॉल फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहे बॉल खाली. अक्षय सोरटे विणला होता फासा आणि त्याच्यात अटकलाय चांगदेव नावाचा मोठा मासा. लागेल धक्का मैदानाच्या आतमध्ये पहिला OUT आउट, फलंदाज बाद. काय वातावरण, नक्कीच अतुलजी माने देशमुख साहेब म्हणावं लागेल, एकच फाईट, वातावरण टाईट. प्रत्येक गोष्टीमध्ये आयोजकांनी इकडे मात्र बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते इथले लाईट्स असो, मैदानाच्या कंडिशन्स असो, यूट्यूब लाईव्ह असो, किट्स असो, बक्षिसं असो, फुल ऑन एंटरटेनमेंट आणि 100% एक सक्सेसफुल आयोजन जे मात्र पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि का नाही, आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा आहे, तर नक्कीच हा विषय टॉपचाच असला पाहिजे. आणि आयोजन समितीने देखील मात्र त्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सर्वच आयोजन समितीमधील मग ते महत्वाचे घटक असतील, सर्वांचं कौतुक झालं पाहिजे. दादाभाऊ तुपे यांनी देखील जर बघितलं तर पुरेपूर जिम्मेदारी ज्यारीत्या त्या आपल्या खांद्यावरती घेतली आहे. प्रत्येक गोष्टीत बारकाईने त्यांनी मात्र लक्ष दिलेलं आहे आणि सर्वच त्यांचे सवंगडी, आणि प्रत्येकाचं मात्र विशेष कौतुक इकडे झालं पाहिजे. पाठ थपथपली गेली पाहिजे. कारण की बघा, कुठलीही स्पर्धा विशेषतः पावसाळ्यात आयोजित करणं हे एवढं सोपं नाहीये, त्याच्यासाठी डेअरिंग लागते. आणि संपूर्ण आयोजन समितीने मात्र ती डेअरिंग दाखवली आहे की साहेबांचा वाढदिवस आहे तर स्पर्धा होणारच. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज तेजस यांना मात्र दाखल करण्यात आलेला आहे. डाऊन दी ग्राउंड मात्र फटका तिकडे खेळला गेला होता. धावस्वरूपी मात्र इकडे 1 धाव मिळतीये. कृष्णाने आतापर्यंत जर बघितलं तर जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. प्रेक्षक जे मात्र मोठ्या संख्येने इकडे थांबलेले आहेत त्यांना निराश केलेलं नाहीये. बट इथून पुढे देखील बघण्यालायक राहील कशारीत्या ते डाव रंगवतात येते. धाव फलक 34. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. अक्षय सोरटे या षटकात प्रभावी राहिलेले आहेत, म्हणजे तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता. हा देखील बॉल जर बघितला ना, म्हणजे तसा ऑलमोस्ट बॉलर टू कीपर होता, बट कृष्णा ज्यारीत्या खासे मूव्ह झाले होते, कमिट झाले होते फटका खेळण्यासाठी. यावेळेसचा बॉल अल्टी पलटी दे घुमा के, कस के पकड़, जम के पकड़, लगा ये लगा, कृष्णा पवार के बॅट से सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. यू दिला बॉलला वाट बघितली आणि त्याच्यानंतर वाट लावली. कृष्णा पवार हे वर्ष म्हणजे नक्कीच आपल्या माळशिरस तालुक्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे इंडिया कप सारखी स्पर्धा, त्यामध्ये महाराष्ट्राचा संघ स्मार्टनेट महाराष्ट्र, त्या संघाची कॅप्टन्सी देखील मात्र कृष्णा पवारनेच केली होती. हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन करत या फटक्यावरती जर बघितलं ना तर जिम्मेदारी होती. म्हणजे याच्यावरनं कळतंय की कृष्णा यांच्या खांद्यावरती किती मोठा भार आहे ते या संघाचा. अक्षयचं एक चांगलं षटक इकडे मात्र संपुष्टात येत आहे. जरी षटकार आला तरी कंट्रोल मध्ये गोलंदाजी त्यांनी केली. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 41 धावा या मात्र धाव फलकावरती आहेत. कृष्णा पवार यांच्या षटकारावर पारितोषिक आहे. कृष्णा पवार यांच्या शतकावर रोहितजी देशमुख यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणि यस, का नाही, असा खेळाडू जो मात्र संपूर्ण भारतात आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं नाव नेतोय, तर त्याच्यासाठी जेव्हा गावात स्पर्धा आहे तर बक्षिसं तर झालीच पाहिजे. आणि हे नक्कीच आपण त्यांना सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन देखील बघतोय. tenniscricket.in भारतातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटची वाहिनी, तब्बल 21 मिलियन सबस्क्रायबर्सचा पल्ला पार करणारी वाहिनी. रिव्हर्स अल्टी पलटी बॉल डायरेक्ट थर्ड मॅनला कल्टी. काय बॅटिंग आहे कृष्णाची, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, दे धक्का. आणि कृष्णाच्या बॅट मधून येतोय हा शानदार छक्का, सिक्सर. आणि बघा आमदार साहेब थांबलेत, कृष्णाची बॅटिंग आवडली आहे आणि त्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार कृष्णा पवार यांना देण्यात येणार आहे. क्या बात है, क्या बात है. आमदार साहेबांनी सामन्याला वेळ दिला, कृष्णाने फलंदाजीने खुश केलं आणि या फलंदाजीवरती खुश होऊन तब्बल आमदार साहेबांच्या माध्यमातून कृष्णा पवार यांना 5,000 रुपयांचा पुरस्कार हा मात्र देण्यात येणार आहे.
जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. यस, आपण बघू शकतो आमदार साहेब जे मात्र सामन्यांचा पुरेपूर आनंद घेतात आहे. आदरणीय डॉक्टर साहेब देखील मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सरपंच साहेब देखील मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतात आहे. यावेळेसचा बॉल रडार पासून दूर. बघा ते स्क्वेअर पॉइंटच्या क्षेत्रात जो स्टँड लावलेला आहे, कॅमेरा आहे, तिथं खाली गाडीचा कोणतरी लाईट चालू बंद करतोय. प्लीज थोडंसं सहकार्य असू द्या. आपली स्पर्धा आहे, गाड्यांची लाईट बंदच ठेवा. रन संख्या 48. याही वेळेसचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता, संपर्क मात्र तेवढा काही खासा झाला नाही. 48 वरती 1 आहे स्थिती. रोहन अडगळे यांना मात्र आपण बघतोय, अजून एक युवा खेळाडू. आणि बघा कृष्णासाठी जे पारितोषिक होतं ते मात्र इकडे जमा देखील झालेलं आहे. तर सामना झाल्यानंतर कृष्णा आपण मात्र आपलं 5,000 रुपयांचं पारितोषिक आमदार साहेबांच्या हस्ते मात्र कलेक्टही करून घ्यायचं आहे. क्या बात आहे. फुलाल्यांचा बॉल रोहन अडगळे सध्याच्या घडीला प्रभावित करतात आहे. मला मागच्या वर्षीची अकलूजच्या क्रीडा संकुलावरची डॉक्टर B.R. आंबेडकर चषकाची स्पर्धा आठवते. त्याही स्पर्धेमध्ये रोहनच्या नावाची मात्र चर्चा राहिली होती. युवा गोलंदाज आहे, बट टप्पा आणि वेग या गोलंदाजाकडे मात्र खासा चांगला आहे. फुलाल्यांचा बॉल बॅट हातात फिरली आहे. फिल्डर मात्र धावतात आहे. धावस्वरूपी मात्र तिकडे 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न राहणार नाही. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने षटक मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 49 धावा या मात्र धाव फलकावरती जुळतील. षटक मात्र पूर्ण देखील होईल. तर 4 षटकांचा खेळ इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना 4 षटकांच्या अखेरीस धाव फलक जाऊन हिट करतोय. 49 वरती कृष्णा खेळतात आहे. 15 बॉल 44 वरती. अर्धशतकाची आस प्रत्येकाला इकडे लागलेली आहे, बट नक्कीच गोलंदाजी ही तेवढीच दमदार होती. म्हणजे बघा कृष्णाला जर सोडलं तर बाकी कुठल्याही खेळाडूला साईरा 11ने तितके काही मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. तर त्यासाठी मात्र गोलंदाजांचं विशेष कौतुक राहील. धावफलक सध्याच्या घडीला 49 वर आहे. पुढच्या षटकात आता कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल हे देखील बघण्यालायक राहील, कारण की शेवटचे 12 बॉल इकडे मात्र निर्णायक राहणार आहेत. बॉलिंग मार्कवरती इकडे मात्र बदल केला जातोय. कृष्णालाच आता मात्र पाचारण केलंय. फुलाल्यांचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी इकडे मात्र 1 धाव जी आहे ती मात्र मिळून जाईल. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. आता कृष्णा टू कृष्णा आणि याच एका धावेने 50 धावेचा आकडा देखील मात्र इकडे पार करते बॅटिंग टीम. राजवीर स्वरांजली क्रिकेट क्लब 50 धावांचा आकडा मात्र धाव फलकावरती लागलेला आहे. कृष्णा मात्र 44 वर खेळतात आहे. बघूयात काय होईल आणि काय नाही. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका खेळला जातोय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे प्रयत्न होत नाहीये. एका धावेने मात्र धाव फलक पुढे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि इकडे मात्र सॅक्रिफाईस. साथी खेळाडू तेजसला मात्र इकडे परतावा लागेल धावबादच्या रूपामध्ये. आणि हा 51च्या स्कोरवर दुसरा धक्का. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता एक्झॅक्टली घडलं काय. तिकडे फटका खेळला होता आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, थ्रो करतील, स्ट्रायकर्स एंडला तिकडे थ्रो केला गेला. बट तदनंतर जर बघितलं तर कृष्णा यांचा प्रयत्न होता की आपल्याला स्ट्राईकवर पोहोचणं गरजेचं आहे, कारण की कमी बॉल बाकी आहेत. तर तेजसने मात्र आपल्या विकेटचा इकडे त्याग केलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 51 वरती. युट्यूबच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रेक्षक जुडले आहेत. मैदानावरती या देखील मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक जुडलेले आहेत. आणि काय जबरदस्त सामना. पहिल्याच धावामध्ये रंग पकडलेला आहे या मॅचने. 51 धावा 2 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. नवीन बॅटर शिवम. फुलाल्यांचा बॉल. चांगला चेंडू कृष्णा यांच्या माध्यमातून आउटसाइड दी ऑफ, रडारच्या बाहेर. कृष्णाच्या विरोधात कृष्णालाच मात्र इकडे पाचारण केलं गेलेलं आहे. एका कृष्णाची जर बघितले तर बासरीची जर बघितले तर संपूर्ण दुनिया दिवाणी आहे. बट आता या कोणत्या कृष्णाच्या बॅटिंगची आणि बॉलिंगची दुनिया दिवाणी होईल हे आपल्याला पाहायचं आहे. फटका बसलाय की काय, आणि इकडे मात्र झेल झालाय. कृष्णा पवार यांची वादळी खेळी इकडे मात्र संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळतीये. फुलरलँडचा बॉल टाकला होता, त्याला मात्र उडवलं. फटका मात्र बराच वेळ हवेत होता, बट क्षेत्ररक्षकाने तिकडे मात्र झेल टिपलाय आणि अखेरकार मोठा मासा जाळ्यात अडकलाय.
फलंदाज इकडे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. बट सर्वांना विनंती आहे, कृष्णाची बॅटिंग जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या या माळशिरसच्या सुपरस्टार साठी झाल्या पाहिजे. 5,000 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून कृष्णा यांना मात्र इकडे देण्यात येणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच तो पुरस्कार कृष्णा यांना आमदार साहेबांच्या हस्ते सुपूर्द केला जाईल. माळशिरस तालुक्याचा अभिमान कृष्णा पवार. रनसंख्या 51, 2-3 गडी बाद. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज कोणाला बॅटिंगला? आनंद बोदरे आता मात्र बॅटिंगसाठी आलेत. स्विंग एनएमएस बॅट चालली, बट सरळ जर बघितलं तर चेंडू हा मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग, कौतुक करावं असा मात्र कमबॅक गोलंदाजांच्या माध्यमातून. याही वेळेचा बॉल आता ढगात लिंबू दाखवलाय आनंद बोर्डे यांच्या बॅटमधनं. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, गगनचुंबी, उडान लंबी, सिक्सर. चांगला फटका होता. हा भीम टोला होता आणि या भीम टोल्यावरती मोहर लागलेली होती, ठप्पा लागलेला होता. SIX 6 षटकार. षटक पूर्ण झालंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन हिट करतोय 57च्या स्कोर वरती आणि तब्बल 4 गडी 3 गडी सध्याच्या घडीला तंबूच्या आसला परतलेले आहेत. चला शेवटचे 6 बॉल. चला षटक मात्र पूर्ण झालेले आहेत. जवान सर म्हटले की एकच आठवतं आम्हाला, स्विंग अँड मिस. आणि नक्कीच तेही आपल्याला इकडे लाभलेले आहेत. खूप चांगले जर बघितलं तर तेही वक्ते आहेत. उद्या उद्घाटन समारंभाच्या वेळेस नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं कार्य. यावेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, बट वाईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेलेली आहे. पहिल्याच रात्रीमध्ये स्पर्धेची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होणार आहे, कारण की ज्या रीत्या इकडे सामने झालेले आहेत. बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय, येस. आणि ज्या रीत्या ही स्पर्धा मात्र पहिल्याच रात्रीमध्ये पार पडतीये मोठ्या संख्येने, प्रेक्षकांचं लक्ष मात्र येणाऱ्या 7-8 दिवसांमध्ये वेधलं जाईल. तसं म्हणजे जे जनरली आपल्याला स्पर्धा माळशिरसमध्ये पाहायला मिळतात, 16 टीम, 8-8चे 2 ग्रुप, 7 लीग मॅचेस, त्याच फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला मात्र एक फेअर चान्स आहे. 7-7 मॅचेस आहे तुमच्याकडे आपली चमक दाखवण्याचं. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडू मात्र 100% देईल, कारण की आमदार प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. मागच्या वर्षी या आयोजना देखील संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र चर्चा झाली होती. आता याही वर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर होईल. तर प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न हाच राहील की मला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करायचा आहे, म्हणजे करायचा आहे. शहानिशा इकडे मात्र तिसरे पंच करतात आहे. वरुणजी बुर्ला यांच्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम इकडे मात्र बघितलं जात आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तब्बल 5 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं दर्जेदार प्रक्षेपण जे मात्र केलं जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये सर्प मित्र गोपालाबा क्षीरसागर यांचं इकडे आगमन आहे. त्यांचं देखील आमदार प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य शंकरजी आडत साहेब यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. ऑन फील्ड अंपायर्स कॉल जो आहे तो मात्र कंटिन्यू राहील. ठीक आहे, चला सामना मात्र इकडे सुरू करायचा आहे आपण. सौरभ वाघमारे यांच्या हातात मात्र इकडे बॉल दिलेला आहे. या षटकामध्ये जबरदस्त वातावरण आणि त्यामध्ये जर बघितलं तर हा रोमांचक सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एकीकडे ब्लॅक अँड व्हाईट तर दुसरीकडे येलो अँड ग्रीन अशी मात्र लढत आहे. चला घाई करा, मॅच थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवा. यावेळेसचा बॉल कव्हर्सवरनं क्षेत्ररक्षक जातील, बॉलला मात्र अडवतील. तोपर्यंत एक धाव इकडे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे
जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटिंग टीमने रेफरल मात्र इकडे रिटेन केलेला आहे, कारण की ऑनफिल्ड डिसिजन जे मात्र कंटिन्यू केलं गेलं होतं इव्हिडन्सच्या चक्करमध्ये. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉल मात्र इकडे पांडुरंग सर यांच्या माध्यमातून इशारा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जो कोणी प्रेक्षक इकडे येतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर स्मित हास्य आहे, कारण की क्रिकेट म्हटल्यानंतर ना प्रत्येकाच्या आवडीचा खेळ, मग तो खेळायला असू द्या किंवा मग बघायला असू द्या, प्रत्येकाला आनंदच येतो. कमी गतीने डीप मिड विकेटच्या क्षेत्रात फिल्डर मात्र इकडे बॉलवरती जात आहे आणि तोपर्यंत हलकसं फंबल, 2 धावा मिळून जातील. यष्टीरक्षकाने मात्र चांगल्यारीत्या कलेक्ट केला बॉल. धावस्वरूपी या 2 धावींच्या मदतीने धावफलक मात्र रोटेट होईल. चांगला कमबॅक, म्हणजे या 61 धावा ज्या बनलेल्या आहेत ना त्याच्यापैकी 45 धावा एकट्या कृष्णाच्या बॅटमधनं आलेल्या आहे. बाकी कुठल्या बॅटरला इतकं काही खास यश मिळालेलं नाही आहे. गोलंदाजांनी मात्र तितकं काही खास स्वातंत्र्य दिलेलं नाहीये, तर बॉलर्सही इकडे तेवढंच कौतुक होईल. सौरभ वाघमारे याही वेळेसचा बॉल. पांडुरंग सर आपले दोन्ही हात स्ट्रेच करून कळवतात आहे इट्स अ व्हाईट बॉल. हालांकी थोडीशी चर्चा मात्र तिकडे नक्कीच रंगलेली आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा. नाईट क्रिकेट म्हटलं ना की उच्च दर्जाचे लाईट्स, आणि या मैदानावर देखील आपण बघतोय लख प्रकाश जो सध्याच्या घडला आहे. अवांतरच्या स्वरूपात धाव वाढेल. धावफलक 62. यावेळेसचा बॉल टो एंडला लागतोय, तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली जाईल. वेगात मात्र तिकडे 1 धाव पळून पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक रोटेट होत असताना धावफलक धडक मारतोय तब्बल 63च्या स्कोअरवरती. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. 1 फटका पाहिजे जर 70-75च्या जायचं असेल तर नक्कीच या दोन्ही बॉलला कन्वर्ट इकडे करावं लागेल. 1 फटका जर आला तर 70+ नक्कीच इकडे धावफलक बनू शकतो. उडवण्याचा प्रयत्न. बॅटचिकड बॉल मात्र मैदानाला अगदीच घासत पुसत चाटत सरळ गेलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. धावा 4 चौकार. APL चौकार इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 67च्या स्कोअरवरती. शेवटचा बॉल यायचा बाकी. 67 पर्यंत आतापर्यंत मजल मारलेली आहे, आणि आता या शेवटच्या बॉलवर जे काही घडेल ते मात्र पाहण्यालायक राहील. काय टार्गेट सेट होत आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. फुलल्यांचा बॉल हेलिकॉप्टर खेळलाय. 1 धाव मिळतीये. दुसरीचा कॉल. निघाल्यात आणि 2 धावा इकडे मात्र पूर्ण होतात आहे. पंच कळवतात आहे आम्हाला 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीसाठी निघाल्यात आणि 2+ विकेट. तर अशा रीत्या 69 धावा इकडे मात्र राजवीर आणि स्वरांजली क्रिकेट क्लब या संघाच्या माध्यमातून धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. आणि धावफलक जो मात्र चेस करायचा आहे आता सायरा 11ला, तो म्हणजे 70चा. 36 बॉल 70 रन. मजा येणार आहे. दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्याला मजा येणार आहे. या डावात जर बघितलं तर कृष्णाचा जलवा पाहायला मिळाला, आणि दुसऱ्या डावात मात्र कुठला खेळाडू मैदान मारेल हेही बघण्यालायक राहील. तर मी विनंती करतो माळशिरस तालुक्याचा अभिमान, माळीनगरचे सुपरस्टार कृष्णा पवार यांना की आपण आपलं 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र घेण्यासाठी यायचंय. कृष्णा यांच्या कृष्णा पवार यांना मात्र तब्बल आमदार साहेबांच्या वतीने त्या वादळी खेळीसाठी तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार देऊन मात्र सन्मानित केलं जात आहे. जबरदस्त. आपल्या विभागाचं नाव मात्र 7 समुद्र पार नेणारा हा खेळाडू आहे. आणि मी आधीच बोललो माळशिरस तालुक्याची आन बान शान म्हणजे कृष्णा पवार. षटकार चौकारांचा बादशाह म्हणजे कृष्णा पवार. युवा खेळाडूंचं प्रेरणा स्तोत्र म्हणजे कृष्णा पवार. आणि या सोलापूरच्या सारख्या जिल्ह्याला ISPL पर्यंत पोहोचवणारा खेळाडू म्हणजे कृष्णा पवार. आणि कृष्णा पवार यांना आमदार साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार देऊन मात्र सन्मानित केलं गेलेलं आहे त्या 45 धावेंच्या वादळी खेळीसाठी. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील कृष्णा, आपल्याला वेल प्लेड. आता फलंदाजी जर बघितलं तर जलवा पाहायला मिळालाय. आता गोलंदाजी बघूयात काय होईल आणि काय नाही. चला पुढच्या मॅचचा टॉस. पुढचा मॅच
सायरा 11 थोडीशी घाई करा आणि राजवीर आणि स्वरांजली क्रिकेट क्लब आपणही मैदानाचा लवकरात लवकर ताबा घ्या, कारण की बघा आपल्याला जास्तीत जास्त मॅचेस आज घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला प्लीज थोडीशी घाई करा, ही मात्र विनंती राहील. पुढचा मॅच चला सायरा 11 आणि राजवीर आणि स्वरांजली क्रिकेट क्लब थोडीशी घाई करा, विनंती आपल्याला. चौथा मॅच मात्र हा आजच्या रात्रीतला इकडे पूर्ण होतो. यानंतर पाचव्या सामन्याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष लागणार आहे. प्रवीण इलेक्ट्रिकल्स शिवम डेव्हलपर्स त्यांच्या विरोधात अमर भैया रिसवडकर 11. तर चला प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स आणि अमर भैया रिसवडकर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन प्रवीण देशमुख सर, आपल्याला विनंती आहे आपण मात्र आपला कॅप्टन पाठवायचा आणि अमर भैया रिसवडकर 11. चला श्रीनाथ कटके, आपल्यालाही विनंती राहील आपणही मात्र टॉस साठी या. आमचे पीके भाऊ देखील मात्र इकडे आलेले आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि त्यांनाही मी एका गोष्टीसाठी दिलगिरी व्यक्त करतो. चला बॅट्समन, आपल्यालाही विनंती आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर चषकाचे आयोजक आहेत प्रशांत खरात, नुकताच त्यांचा वाढदिवस देखील झालेला आहे, तर त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला सामना मात्र सुरू होईल. 70 इकडे बनवायचे आहेत. डॉक्टर साहेब देखील मात्र प्रत्येक गोष्टीवरती नजर बनवून आहेत. आदरणीय डॉक्टर शिवाजी पनासे पाटील साहेब यांचंही मात्र मोलाचं सहकार्य, जे मात्र या स्पर्धेचे ट्रॉफी सौजन्य आहेत, यांच्या माध्यमातून आकर्षक असे करंडक या स्पर्धेला पुरस्कृत केले गेलेले आहेत. चला पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन प्रवीण इलेक्ट्रिकल्स आणि त्याच्या विरोधात जर बघितलं तर अमर भैया रिसवडकर 11. आतमध्ये सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तब्बल 70 धावेंचा इकडे मात्र पाठलाग असणार आहे. सलामीची जोडी एकीकडे स्वप्नील आणि त्यांच्या सोबतीला अक्षय ही दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीसाठी माळशिरस तालुक्यातील न्यू बॉल स्पेशलिस्ट म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं, नवीन चेंडूने खूप चांगली गोलंदाजी करतात, आनंद बोडरे हे मात्र आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. मॅचला होतीये सुरुवात. यावेळेसचा बॉल रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड लाईनचा चांगला वापर केला. फलंदाज मात्र नक्कीच आशेच्या नजरेने बघतात आहे आणि बॅटिंग टीमने इकडे मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली आहे. वाईडसाठी रिव्ह्यू मात्र इकडे घेतलेला आहे आणि तिसरे पंच आता मात्र शहानिशा करून जो काही निर्णय आहे तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. प्रत्येक खेळाडू इकडे मात्र स्वप्न घेऊन दाखल झालेला आहे. आमदार प्रीमियर लीगमध्ये मी असा खेळ करेल, आमदार प्रीमियर लीगमध्ये मी एवढ्या विकेट घेईल, तेवढे षटकार मारेल, एवढ्या धावा बनवेल. कारण की माळशिरस तालुक्यामध्ये गाववाईचं क्रिकेट, तालुकावाईचं क्रिकेट चांगलं खेळलं जातं. तर जो खेळाडू चांगलं खेळणार त्याची नक्कीच आपल्या गावाच्या टीममध्ये, तालुक्याच्या टीममध्ये जागा मात्र अजून प्रबळ होणार. फेअर डिलिव्हरी हा निर्णय दिला गेला आहे आणि रिव्ह्यू देखील मात्र इकडे बॅटिंग टीमने गमावला. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. पुढच्या मॅचचा टॉस अमर भैया रिसवडकर क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स दोन्ही टीमच्या दरम्यान केला जातोय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. कोणी जिंकलाय? प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स हे मात्र जिंकतात आहे टॉस. चला घाई करायची आहे, सामना मात्र सुरू करा.
यावेळेचा बॉल फटका हवेत आणि बॉलच्या खाली सेफ स्टँड्स. आनंद बोडरे, उगाच या खेळाडूला संपूर्ण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये न्यू बॉल स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जात नाही. आपली ओळख मात्र इकडे पटवून दिली आनंद यांनी आणि मिळून दिली आहे पहिली विकेट. झटपट पटापट फलंदाज बाद. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, जागेवरच उसळला बॉल आणि कृष्णा मात्र बॉलच्या खाली सेफेस्ट फेअर्स आणि चांगला झेल तिकडे पकडला आहे. बघा 70चं टार्गेट या मैदानावरती आपण असं म्हणू शकत नाही की सेफ आहे, कारण की मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं जो दुसरा सामना झाला होता 112 देखील असं वाटलं एक वेळेस चेस होऊन जाईल. तर हे मैदान असं आहे ना, इकडे काहीही होतं, जो चांगलं खेळतो तो जिंकतो आणि कोणी कोणालाही हरवतं. तर नक्कीच जो चांगलं खेळणार आहे, जो चांगली गोलंदाजी करणार आहे, जो चांगली फलंदाजी करणार आहे तो प्रत्येक मॅचमध्ये 2 पॉईंट मात्र घेऊन जाणार आहे. 0वरती 1 स्कोर. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज माऊली दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आता बघूयात गोलंदाज होतात आहे का सावली पावली, कारण की बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत माऊली. 0वर 1 स्कोर. नन फॉर 1. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता. चांगली गोलंदाजी आनंद यांच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलवरती धाव आलेली नाहीये. यावेळेचा बॉल फटका हवेत, मागच्या दिशेने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र धावतात आहे, अडवण्याचा प्रयत्न चांगला केला बट बॉल नाही थांबलाय आणि इकडे पहिली धाव फलकावरती जुळतीये सायरा 11 या संघासाठी. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो 4 धावा ज्या मात्र इकडे धाव फलकावरती जुळताना पाहायला मिळतात आहे आणि प्रयत्न तर भरपूर केला बट बॉल नाही थांबला. 1 टप्पा 2 टप्पा खात 4 धाव्यांसाठी धाव फलक 4 रनला हिट करेल. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. माऊली यांच्या बॅटमधनं मात्र हा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. धाव फलक 4. इथे देखील ऑन साइडला टार्गेट केलाय क्षेत्ररक्षक. बॉलवरती जात असताना चांगली गोलंदाजी बट बघा नवीन बॉलनी फलंदाजांची परीक्षा असतेच, कारण की नवीन बॉलला हिट करणं हे तेवढं सोपं नाही आहे. क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण बघतो रोल बॉल, नवीन बॉल, कारण की एक हलकीशी फर असते बॉलच्या वरती, तिला हिट करणं एवढं सोपं नसतं. बॉल जसा जसा रोल होत जातो, जुना होत जातो, तसं तसं मोठे फटके खेळणंही सोपे होत जातं. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ, रडारच्या खासा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा वरून बुर्ला सर आम्हाला कळवतात आहे. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव जोडत असताना धाव फलक हिट करेल 6 वरती. शेवटचा बॉल निर्णायक आहे अक्षय सोरटे यांच्या समोर. उडवलाय बॉल ऑन साइडला, खिल्लाडी के मस्तक पे दस्तक. एका हाताने प्रयत्न केला खरा बट बॉलने घेतली गगन भरारी आणि अक्षय सोरटेच्या बॅटमधून फटका आलाय लय भारी. शॉर्ट आर्म जॅब तिथल्या तिथे स्वतःला ऍडजस्ट केला आणि त्याच्यानंतर बनवून मारला हा स्ट्रोक. चांगला फटका होता. अक्षय सोरटेच्या बॅटमधनं षटकार. ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर तब्बल 12 धावा. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र लाजवाब होता. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो एका हाताने आंबा तोडण्याचा प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक बट केवळ आणि केवळ हाताला चाटत डिंगडॉंगची बेल वाजवत बॉल षटकारासाठी 6. 1-12 1 गडी बाद. माध्यमातून राजवीर आणि स्वरांजली क्रिकेट क्लब या संघाच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटला हा मात्र 100 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. बॉलिंगसाठी आता ब्रह्मास्त्र दागलं गेलंय बॉलिंग टीमकडनं, अर्थात कृष्णा या खेळाडूच्या अवतीभोवती फिरणार आहे टीम. एक गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे की या संघाचं केंद्रबिंदू बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये कृष्णाच असणार आहे. बट समोर माऊली ज्यांनी एक चौकार आधी खेळलेला आहे. क्षेत्ररक्षणात हलकासा फेरबदल. लॉंग ऑफला एक मात्र क्षेत्ररक्षण आणि एक डीप मिड विकेटला. उडवलाय बॉल फटका हवेत. ओहो हो क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि हे बघा हा असतो अनुभव. म्हणजे हा बॉल टाकण्याआधी जर तुम्ही बघितलं ना, जो लॉंग ऑफला खेळाडू होता त्याला थोडंसं फाईन उभं केलं होतं आणि तिकडेच मात्र थोडंसं आपण म्हणतो ना लालच दिलं कृष्णाने फटका खेळण्यासाठी. आला की क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला बट झेल काही तिकडे होऊ शकला नाही. रनसंख्या वाढतीये
चांगलं क्षेत्ररक्षण, बॉडी लाईननी बॉल अडवला, रडारच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र जुळताना पाहायला मिळेल. 70 धावसंख्या आहे धावफलकावरती, मापक आहे, म्हणजे जास्तही नाही कमीही नाही. जो संघ चांगला करणार, जो चांगली फाईट देणार, तो 2 पॉईंट घेऊन जाणार, असा हा सामना आहे. क्षेत्ररक्षणात सातत्याने मात्र थोडीशी फेरबदल केली जातात आहे. डीप मिड विकेटच्या खेळाडूला थोडंसं फाईन उभं केलंय आता. रन संख्या 14 वरती 1. आडव्या बॅटने खेळला आहे, कीपर आहेत आणि जोपर्यंत बॉलला अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर अजून एक निर्धाव चेंडू. कंट्रोलमध्ये गोलंदाजी अक्षय सोरटे यांच्याकडे देखील क्षमता आहे, अजब रसायन आहेत. अक्षय सोरटे देखील एक्स फॅक्टर खेळाडू आहे, म्हणजे बॅटिंगमध्येही तुम्हाला व्हरायटी देता, बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्येही व्हरायटी देता. आज करून दाखवावं लागेल इकडे अक्षय सोरटे यांना. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट, खासा वेगात फिल्डर आहेत, बॉलवरती पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण प्रभावित करतात आहे. शिवम मदने सातत्याने चांगला एफर्ट तिकडे मात्र लगावताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये याआधी देखील एक बॉल असा अडवला, याही वेळेस मात्र बॉल खाशी वेगात, बॉलवरती खाशी वेगात गेले. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट शिवम धावतात आहे. क्या बात है, क्या बात है. बघा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे शिवमच्या क्षेत्ररक्षणासाठी. सातत्याने ज्यारित्या तो बॉलवरती जातोय ना, आणि फिल्डिंग हा एक मोठा ऍस्पेक्ट आहे क्रिकेटमध्ये. तुमची एखाद्या मॅचमध्ये बॅटिंग होईल नाही होईल, बॉलिंग होईल नाही होईल, बट प्रत्येक मॅचमध्ये तुमचं क्षेत्ररक्षण हे चांगलं होणं मात्र गरजेचं आहे. धावफलक पुढे जात असताना रन संख्या 16, 2 बॉल बाकी. कमी गतीने टाकलाय, इथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा चान्स, हलकासा फंबल. इंटरेस्टिंग आणि नो बॉल. ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र हा नो बॉल दिला गेलाय. बरंच काही पाहायला मिळालं, कारण की मिडॉनला जो खेळाडू होता त्याच्या दिशेने मात्र खासा वेगात बॉल गेला, थोडंसं फंबल झाले. ते डायरेक्ट हिट जोपर्यंत करतील तोपर्यंत बॅटर पोहोचून गेले. फ्री हिट आहे, पायात टाकण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव इथे मिळतीये. काय बॉलिंग केली आहे, लाजवाब. लेग बाईसचा इशारा इकडे मात्र केला जातोय. कृष्णा पवारचं हे षटक कारगर राहिले आपल्या टीमसाठी. बॅटिंग करत असताना 45 धावा मात्र बनवल्या, बॉलिंग करत असताना आतापर्यंत कंजूस बरी गोलंदाजी. शेवटचा बॉल निर्णायक, रन संख्या 18. फटका हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. काय खेळ सुरू आहे या खेळाडूचा. गोलंदाजी असो फलंदाजी असो, साताऱ्याचा सुप्रसिद्ध आहे पेढा, जळगावची सुप्रसिद्ध आहे केळी, बट आज वेळापूरच्या मैदानावरती पाहायला मिळतीये कृष्णा पवारची गोलंदाजीत आणि फलंदाजीतही तेवढीच दमदार खेळी. खेळतोय अक्षरशः सध्याच्या घडीला फलंदाजांसोबत आणि गोलंदाजांसोबत. या आधीचा बॉल गुड लेंथवरनं ज्यारित्या राईज झाला, प्रवृत्त केलं फटका खेळण्यासाठी, आणि तिकडेच मात्र क्षेत्ररक्षक तैनात. षटक पूर्ण झालंय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 18 लागलेले आहेत, 2 गडी बाद, 24 बॉल आणि 52ची गरज. आशावादी भाषेत 7 ते 8 षटकार, बट एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये नक्कीच वापस आणू शकते. टीम सायरा 11ला हलकीशी बॅकफुटवर आहे टीम, बट क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. बॉलिंग मार्कवरती बदल केला जाईल. आता विक्रम यांच्या हातात मात्र बॉल दिला गेलेला आहे. अजून एक माळशिरस तालुक्यातील युवा प्रतिभावान गोलंदाज जे मात्र गोलंदाजी मार्कवर येतात आहे. धावफलक 18 वरती 2 आहे. पॉवर प्लेचा खेळ खुल्ला आहे आता. 5 फिल्डर तुम्हाला 38च्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑनला मात्र खेळाडू पोहोचलेत काशी वेगात. 1 धाव तिकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न राहणार नाहीये. प्रेक्षकांची देखील कमाल आहे. कोणी खाली बसलंय, कोणी गाडीवरती बसलंय, कोणाला काही चहा प्यायची इच्छा होतीये, काही खायची इच्छा होतीये, जाताय वापस येत आहे, पण मॅच बघताय. कारण की प्रत्येकाच्या आवडीचा आणि दिवाना बनवणाराच असा हा खेळ आहे. आणि आज वेळापूरच्या मैदानावरती, पालखी तळाच्या मैदानावरती यावेळेसचा बॉल
तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धावफलक मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय 19च्या स्कोरवरती स्थिर आहे. 70चं टार्गेट होतं, आतिषबाजी अपेक्षित होती, बट आतापर्यंत तरी गोलंदाजांनी बंदिस्त करणारी गोलंदाजी केली आहे. लक्ष्मण यांना मात्र बाण दागावा लागेल. बॅटची आतली कड अपील मात्र तिकडे केली जाते आणि पंचांचं बोट इकडे मात्र उंचावलं गेलंय. बॅटची आतली कड होऊन आतल्या दिशेने डिफ्लेक्ट झाला बॉल आणि कृष्णा पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बघा हा कॅच, क्या बात आहे यार, लाजवाब. आज कृष्णाने मातीला हात लावूनच द्यावा. बघूयात सोनं बनती की नाही, कारण की आज जिकडे जात आहे ते मात्र सोनं करताय. आणि ज्या रीत्या या आधीचा झेल पकडला त्यांनी, चांगले रिफ्लेक्सेस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. चला, झेल मात्र तिकडे होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 19च्या स्कोरवरती 3 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. आणि मागच्या बॉलवरती आपण चर्चा करत होतो कृष्णा पवार यांच्या रिफ्लेक्सेसची. म्हणजे मागच्या सीझन मध्ये मला आठवतं त्यांनी एक चॅलेंज घेतलं होतं, सोशल मीडियावर देखील मात्र ते खासं चर्चेत आलं होतं, त्यांचं फिटनेस चॅलेंज. आणि इथे मात्र त्यांनी चांगली फिटनेस आपली दाखवली. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि नाही, साहेब इकडे बोललेच क्वालिटी, आणि क्वालिटीच फटका पाहायला मिळाला आहे. कारण की जसा बॅटमधनं तो निघाला ना, तसं मात्र सर्वांना माहिती होतं या बॉलवरती 4 लिहिलं गेलेलं आहे आणि चौकार आलाय. धावफलक मात्र या चौकाराच्या मदतीने 23च्या स्कोरवरती 2 बॉल यायचे बाकी आहेत. अशा प्रकारचे फटकेबाजी, अशा प्रकारचे आतिषबाजी करावी लागेल जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर. यावेळेसचा बॉल इथे देखील क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करताय. हो, क्या बात आहे यार, 10 on 10, जबरदस्त. कैलाश तिकडे मात्र खाशी वेगात बॉलवरती येताना पाहायला मिळाले. म्हणजे युवा खेळाडूंना फिल्डिंग हा मात्र सर्वात मोठा रस्ता आहे कोणाच्याही नजरेत येण्याचा. कुठल्याही टीम मध्ये जर तुमची चांगली जागा बनतीये तर चांगलं क्षेत्ररक्षण करा, सर्व दुनिया मात्र तुमच्याकडे बघेल. आणि जे युवा खेळाडू इकडे मात्र दाखल झालेले आहेत आतापर्यंत तरी राजवीर आणि स्वरांजली क्रिकेट क्लब कडनं त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. रनसंख्या 24. यावेळेसचा बॉल इथे देखील जणू काही बेड्या ठोकलेल्या आहेत बॅटर्सला. सिंगल डबलच्या वरती धावफलक मात्र पुढे जात नाहीये. सिंगलने मात्र धावफलक मात्र इकडे रोटेट होईल. विक्रमचा हे षटक, 7 धावा मात्र केवळ आल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक मात्र जाऊन हिट करतोय. 25ला 3 गडी बाद. बॉल बाकी आहेत आता 18 धावा बनवायच्या आहेत. 45, 18 बॉल 45. प्रयत्न करावा लागणार आहे कृष्णा आणि अक्षय सोरटे यांच्या जोडीला. जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त कि मेहनत किए बगैर हासिल तो तक तो ताज नहीं होते. अरे ढूंढ लेना अंधेरे में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. तो प्रयत्न करावा लागेल तुम्हाला, ती बॅटिंग करावी लागेल. या संघामध्ये आपली जागा काय आहे, आपल्यावरती बोली का लागली आहे ते सिद्ध करावं लागेल. बॉलिंगसाठी आनंद बोडरे. संपर्क इतका काही खासा होणार नाही. अजून एक वेळेस मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती जातील. तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र रोटेट होत असताना रनसंख्या मात्र 26च्या स्कोरवरती आनंद बोडरे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आले होते त्यांच्या विरोधात. हो, चांगला बॉल फॉलो केला यावेळेस बॅटरला. बघितलं की खडे खडे त्यांचा स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे तर रडारपासून फक्त दूर ठेवला. आणि या जी गोष्टी असतात ना की बॅटरच्या स्टान्स पासून सर्व काही रीड करणं या अनुभवानेच येतात. आणि आनंद बोडरे यांच्याकडे जर बघितलं तर मोठा अनुभव आहे तालुक्याच्या प्रीमियर लीगचा. याही वेळेचा बॉल काय वळवलाय, जबरदस्त बॉल मात्र तिकडे आपण बघितलं
मिडल स्टिकच्या दिशेने पिच केला होता, बट टप्पा पडल्यानंतर ज्या रीत्या यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला, आनंद यांचं मात्र इकडे कौतुक राहील. 22च्या रूपात मात्र एक धाव जुडेल. 27. याही वेळेसचा बॉल रडार पासून दूर. सध्याच्या घडीला डॉट बॉलवर डॉट बॉल, डॉट बॉलवर डॉट बॉल, एकानंतर एक, एकानंतर एक. मैदानाच्या आतमध्ये स्वरांजली अँड राजवीर क्रिकेट क्लब डॉट बॉल मात्र हाताळते अनेक. फक्त आणि फक्त 2 धावा आल्या त्या षटकामध्ये. त्यामध्ये देखील एक धाव 22च्या स्वरूपात आली आहे आणि ही एक मात्र सिंगल आहे. सिंगल डबलने तितका काही खासा फरक पडणार नाही, कारण की बघा विषय असा आहे ना, सिंगल डबलने घागर भरते सागर नाही. समुद्र जर पार करायचा आहे तर मोठं जहाज पाहिजे. रबराच्या टायरावरती बसून समुद्र पार नसतो केला जात. इथे देखील अजून एक डॉट येतोय आणि आनंद बोडरे यांचा लाजवाब स्पेल. आधीच्या षटकामध्ये जर बघितलं तर 12 दिल्या होत्या, पण या षटकामध्ये भरपाई करून काढलेली आहे. वा आनंद वा, जबरदस्त गोलंदाजी. षटक होईल पूर्ण. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 28 धावा 3 गडी बाद. बॉल बाकी 12 धावा तब्बल बनवायच्यात अजूनही. 38 नाही 42 12 बॉल 42. सध्याच्या घडला जर बघितलं तर अंतर फार मोठं आहे, बट निश्चय इकडे करावं लागेल. कृष्ण आणि अक्षयच्या जोडीला मनावरती घ्यावं लागेल. हे म्हणतात ना, संघर्षाची वाट मोठी, चालत राहणं आपलं काम आहे, भिवू नये संकटांना, का तर पावलो पावली प्रभू श्रीराम आहे. आज मात्र मनामध्ये निश्चय करून की मी या धावा चेस करू शकतो, तो प्रयत्न मात्र इकडे अक्षयचा करायचा आहे, कृष्णाला करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती आता अमर वाघमोडे पाटील यांच्या हातात मात्र बॉल सोपवला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण मात्र अडवलं जात आहे. ऑन साइडला 5 खेळाडू लावलेत बाउंड्री रायडरच्या भूमिकेत बॉल अडवायला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आणि दुसरीकडे आपण बघतोय राजवीर अँड स्वरांजली क्रिकेट क्लब हे आता डॉट बॉलवर खेळत आहे. त्यांना माहिती आहे 4 ते 5 बॉल चांगले, 2 पॉइंट आपले, तर तोच प्रयत्न त्यांचा आहे डॉट बॉल टाकण्याचा. यावेळेसचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय, बट एकच धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. जणू काही जेव्हा बॉलर बॉल हातात रिलीज करतायत ना, तेही मात्र बॉलला सांगतात आहे बॅटमधनं जर निघला तर फक्त फिल्डर पर्यंतच जा, त्याच्यापेक्षा जास्त दूर जाऊ नको. कारण की आतापर्यंत तरी तेच या डावात पाहायला मिळालंय आपल्याला. रन संख्या 29. याही वेळेस नाही. अशा प्रकारे जर गोष्टी राहिल्या तर मग साईरा 11 क्रिकेट क्लब साठी जर बघितलं तर चिंताजनक बाब आहे. बट गोलंदाजांचं कौतुक राहील. अकॉर्डिंग टू प्लॅन आनंद बोडरे असतील किंवा इतर गोलंदाज असतील ज्यांनी गोलंदाजी इकडे केलेली आहे, कृष्णाचं ते षटक प्लॅनच्या तहत प्रत्येकाने इकडे मात्र गोलंदाजी केलेली आहे. इथे देखील एक धाव मात्र मिळेल नाही, तीही घेतलेली नाहीये. आणि धावस्वरूपी मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच कामगिरी इकडे मात्र दमदार राहिली आहे राजवीर आणि स्वरांजली क्रिकेटची. ते म्हणतात ना, आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. इथे देखील प्ले अँड मिस, एक पेक्षा जास्त नाही मिळणार. आणि या सामन्यावरती ओहो हलकसा फंबल, दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील मात्र मिळताना पाहायला मिळते. लेग बायचा इशारा हा मात्र केला जातोय. कृष्णा पवार वलयांकित खेळाडू, कित्येक खेळ्या या खेळाडूने भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळलेल्या आहेत. बट मी सातत्याने त्या एका खेळीचा उल्लेख करतो, म्हणजे ती खेळी कृष्णा काय त्यांचा चाहता कधीच नाही विसरू शकणार. ती म्हणजे इंडिया कप सीझन 3 ची क्वार्टर फायनलची मॅच आणि सरोज प्रमाणिक यांच्या विरोधात केली गेलेली ती बॅटिंग थक्क करून सोडलं होतं अक्षरशः. आणि अनेक जे कृष्णाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी मात्र ती फेवरेट नॉक आहे. आणि यस, दमदार खेळाडू आज मात्र या पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळ करताना पाहायला मिळाला आहे. षटक इकडे मात्र पुढे जात आहे. आणि 5 ओव्हर 33 बॉल बाकी आहेत. आता 6 धावा पाहिजेत 37, म्हणजे 6 षटकार जरी आले तरी सामना बरोबरी सुटेल. मागचाही सामना आपल्याला असाच काहीसा पाहायला मिळाला. म्हणजे आतापर्यंत 4 मॅचचा जर तुम्ही अभ्यास केला ना, तर
70-75 एक चांगला टोटल आहे. बट दुसरा मॅचही विसरून चालणार नाही ज्याच्यामध्ये 112 स्कोरबोर्डवर होते आणि त्याला चेस करत असताना प्रवीण इलेक्ट्रिकल्स आणि शिवम डेव्हलपर 95 पर्यंत पोहोचली होती. शेवटचे 6 बॉल. कैलाश यांच्या हातात मात्र बॉल दिला जातोय. आणि झेल झालाय. कैलाश आले. क्या बात है. बघा 15 वर्षाचा युवा सितारा आमदार प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देतोय कैलाश. कौतुक आहे मित्रा. विकेट आली आहे. कैलाशला इकडे मात्र यश मिळेल. फलंदाज बाद. चला बघा एका क्रिकेट प्रेमी व्यक्तीकडनं मला की त्यांनी नाव घ्यायला नाही सांगितलंय. त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्रीला 100 आणि कैलासच्या विकेटला 100 रुपयांचं पारितोषिक इकडे मात्र दिले जाणार आहे. आता त्यांचं नाव मलाही माहिती नाही. अननोन नंबरवरून फोन आलाय. बट त्यांनी या गोलंदाजासाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक दिले. आणि का नाही 15 वर्षीय गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. आणि असंच आम्ही 1.5 वर्ष आधी अजून एक गोलंदाज बघितला होता स्टेडियमवरती. आज मात्र त्याची चर्चा आहे. तेही बघण्यालायक राहील. मिया यांचा मॅच कधी आहे. कारण मी आधीच बोललो माळशिरस तालुक्यानं सध्याच्या घडला युवा गोलंदाजांची फॅक्टरी आहे. इतके चांगले चांगले युवा म्हणजे 17-18 वर्ष 20च्या खालचे तुम्हाला इतके गोलंदाज चांगले चांगले पाहायला मिळतील. तर आगामी काळात चांगले चांगले गोलंदाज या भागातून येणार यात मात्र देखील शंका नाहीये. यावेळेसचा बॉल रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल डॉट. कैलाश निंबाळकर युवा आहे पण छावा आहे. 2 बॉल इकडे मात्र डॉट हाताळलेत या 15 वर्षीय युवा गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी कैलाशच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल उडवला. बॉल ऑन साइडला आणि बॉल सीमारेषा पार. सौरभ यांच्या बॅटमधनं षटकार. बड़ी देर कर दी मेहरबा आते आते कुछ देर पहले आते तो यकीनन कुछ कर पाते. कारण की केवळ 3 बॉल बाकी आहेत आणि ऑलमोस्ट अजून 31 धावा बनवायच्या आहेत. तर म्हणू शकतो आपण सामना थोडासा दूर गेलाय. नक्कीच नो वाईड पंजा. बट सध्याच्या घडला ज्या रीत्या कैलाश निंबाळकर इकडे बॉलिंग करतात आहे चान्सेस कमी आहेत नो वाईडचे. यावेळेसचाही बॉल आउटसाइड दी ऑफ. पांडुरंग सर यांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पांडुरंग सर यांचंही मात्र कौतुक राहील. कारण की प्रामुख्याने या व्यक्तीचं नाव नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातत्याने छोट्या छोट्या स्पर्धांपासून त्यांनी जो सुरू केला होता. आज चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये मात्र त्यांच्या नावाची चर्चा आहे. उडुंबुर्ला सर या भागात कुठल्या इंट्रोडक्शनची यांना गरज नाही आहे. सचिन सर जे मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे यांची कामगिरी तेवढीच दमदार राहिली आहे. आणि ते मात्र या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला पंचगिरीच्या माध्यमातून सेवा देताना पाहायला मिळणार आहेत. रनसंख्या 41. 2 वाईड आलेत. ओ बॉल 2 वाईड टाकले. बट त्याच्यानंतर जर बघितला ना तर एक खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला चेंडू. कैलाश निंबाळकर नजर असतील या खेळाडूवरती थ्रू आउट द लीग मध्ये की कशारित्या मात्र तो प्रदर्शन करतोय. चला शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आडव्या बॅटने उडवलाय कारंजा. पाईपलाईन फुटली आहे. बट फिल्डर तिकडे मात्र नाही पोहोचू शकणार. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत धावा इकडे पळून पूर्ण केल्या जातील. चला पुढच्या दोन्ही टीम प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स बॉलिंग करायचा निर्णय मात्र घेतलेला आहे. आणि अमर भैया रिसोडकर 11 या संघाला मात्र बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि पुढच्या मॅचवर देखील मात्र मोठ्या प्रमाणावर नजर राखतील. 5वा सामना आजच्या दिवसातील तो असणार आहे. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी जबरदस्त. कैलाश निंबाळकर कामगिरी मात्र इकडे दमदार केली आहे. युवा खेळाडू 15 वर्षाचा आणि आपल्या गोलंदाजीने मात्र प्रभाव सोडताना पाहायला मिळतोय. आणि या गोलंदाजीसाठी माझ्याकडनं देखील
₹100 पारितोषिक. चांगली बॉलिंग कैलाश निंबाळकर यांच्या माध्यमातून, वेल बॉल. सामना मात्र इकडे पूर्ण होईल आणि नक्कीच जर बघितलं तर नो डाऊट सांगायची गरज नाहीये, ज्याची फलंदाजी राहिली अगदी असरदार, ज्याने गोलंदाजीतही केले तेवढेच वार, त्याचं नाव आहे माळीनगरचा सुपरस्टार कृष्णा पवार. कृष्णा पवार, कृष्णा पवार. कृष्णा करतात आहे सामनावीर. आपल्यासोबत जुळतील आता अभिजितजी राऊत सर पुढच्या मॅच साठी.